हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 63. का परेसी पडे मिठी, तेथे नादा सळू नुठी, मा वावरी जेल वोठी, हे के आहे. अर्थात परादी वाणी मौन होतात, यामुळे वैखरी वाणीने ओठांमधून नाद कसा उमटणार. साधना उपासना गहन झाल्यावर हे असे होते. आपण योगेश्वरांच्या ओंकारमय तस्विरीसमोर प्रथम वैखरी वाणीने मोठ्यांदा जप करत असतो. यथाकाळी आपल्याला चाहूल लागते की ती तस्वीर हे एक रूपक आहे, निमित्त आहे. जे काही आहे ते अंतःकरणात आहे. कारण जप करताना मिटल्या डोळ्यांसमोर अंतःचक्षूंद्वारे ती तस्वीर अंतःकरणात उमटते. देहभाव लोप पावतो, आपण देहातीत होतो. आता बाह्य वैखरी वाणीचा जप थांबतो आणि मध्यम वाणीने जप अंतस इंद्रियांनी मनात सुरू होतो. जप करता करता मन जपात विलीन होते, आपण मनातीत होतो. आता प्रथम मोठ्यांदा आणि नंतर मनात केलेला जप आपल्याला आपोआप पश्यंती वाणीने आठवू लागतो. अशा वेळी स्मृतीला त्या जपाशिवाय अन्य विषय उरत नाही. स्मृतीमधील संचिताचे गाठोडे त्या स्मृतीसह योगेश्वर चरणी विलीन होते. आपण संचितमुक्त होतो. असे होत असताना एक वेळ अशी येते की आपल्याला असा जप आपल्या देह मन स्मृती लोप पावल्यामुळे इंद्रियांच्या सहभागाशिवाय आपोआप परावाणीने ऐकू येऊ लागतो. आपण जपमय होतो. माऊली म्हणतात की अशा या अवस्थेत जपमय झाल्यावर वैखरी वाणीने ओठांमधून जप कसा उमटणार. ओवी क्रमांक 64. चेईलिया पाठी, चेवणयाच्या गोठी, की धाला बैसे पाठी रंधनाच्या. अर्थात झोपेमधून जाग आल्यावर आणखी जागे करण्याचे कारण काय. जेवून तृप्ती झाल्यावर स्वयंपाक कशासाठी करायचा. ओवी क्रमांक 65. उदेलिया दिवसपती, तैकी दिवे सेजे येती, वाचुनी पिकला शेती, सुई जताती नांगर काई. अर्थात सूर्य उगवला की दिवे क्षीण होतात. पीक उभे असताना शेत नांगरतात का. माऊलींनी येथे 4 उदाहरणे दिली आहेत. यामधून ते आपल्याला आत्मप्राप्ती झाल्यावरची अवस्था सांगत आहेत. 1. जागृती. आत्मपरब्रह्मानुभव प्राप्त झाल्यावर आता आपल्याला आपल्या जीवनबोधाची जागृती झालेली आहे. आता आणखी पुढे काही मिळवायचे शिल्लक नाही. हीच अंतिम अवस्था आहे. आता हाच थांबा आहे. आता येथेच मुक्काम आहे. हे असे जाणणे हीच जागृती आहे. ओवीमध्ये माऊली सांगतात की एकदा झोपेमधून जाग आल्यावर आणखी जागे ते काय करणार. आता जागृत असणे हे आपले काम आहे. आता जागृतावस्थेत असणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच एकदा साक्षात्कार झाल्यावर, ते दर्शन झाल्यावर, त्या साक्षात्कारात त्या दर्शनात जीवानुभूती घेत कैवल्यात सृष्टीलीला अनुभविणे हेच सत्य जीवन आहे. 2. तृप्ती. माऊली म्हणतात की जेवण होऊन भूक भागली, तृप्ती झाली. आता आणखी अन्न पोटात घेणे शक्य नाही. मग आता स्वयंपाक कशासाठी शिजवायचा. आपला अंशात्मक रूपाने देह धारण करून या विश्वात येण्याचा एकमेव हेतू म्हणजे सृष्टीलीला साक्षी राहून अनुभविणे हा आहे. तथापि मधल्या काळात आपण या भौतिकात भरकटलो, स्वतःलाच विसरलो आणि जीवनाची नौका भलतीकडे प्रवास करू लागली. आता साक्षात्कार झाला,
आत्मानुभूती प्राप्त झाली, आपल्याला आपली सत्य ओळख पटली आणि आता आपली यात्रा सुरू झाली आहे. जागृती आली आणि देहभाव लोप होऊन आत्मभाव उदित झाला. आता आणखी काय पाहिजे? हीच तृप्ती आहे. आता भौतिक काय किंवा आध्यात्मिक काय हे सर्व आता आपल्यासाठी उपयोगी नाही. आता आपल्याला भौतिक किंवा आध्यात्मिक कसलेच उपभोग नकोत. आता तृप्त होऊन सर्वस्वाच्या अतीत कैवल्यात सृष्टीलीला अनुभविणे हेच सत्य जीवन आहे. 3. ज्ञानप्रकाश. सूर्य उगवला की रात्री लावलेले दिवे क्षीण होतात, मंद होतात, निस्तेज होतात. कारण आता दिवसपती आला. त्याच्या प्रकाशामुळे रात्रीच्या काळोखाने पळ काढला. सर्वत्र प्रकाशच प्रकाश उजळला. तसेच आता साक्षात्कार झाला. ते दिव्य दर्शन झाले, आत्मभान आले, आत्मज्ञान विज्ञान प्राप्त झाले. या योगे भौतिकाच्या आणि अध्यात्माच्या उपभोगांनी पळ काढला. कारण आता आत्मज्ञानाचा प्रकाश सर्वत्र फैलावला, उजळला. त्या साक्षात्कारात लाखो सूर्य अतिप्रखर परमदिव्य तरीही परमशीतल प्रकाशच प्रकाश देते झाले. आता या आत्मज्ञान प्रकाशात जीवनाची यात्रा सुरू झाली. आता कैवल्यात सृष्टीलीला अनुभविणे हेच सत्य जीवन आहे. 4. जोपासना. माऊली सांगतात की शेतात पीक उभे असताना कोणी शेत नांगरत नाहीत, कारण त्या नांगराच्या फाळाखाली उभे असलेले पीक नष्ट होते. तसेच आता आपल्याला आत्मपरब्रह्मानुभूतीचे पीक मिळाले आहे. त्यावरून आता भौतिक किंवा आध्यात्मिक अशा कसल्याही उपभोगरूपी नांगराने जीवन ढवळून काढायचे नाही. शेत लावून त्यात पीक घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे आत्मपरब्रह्मानुभूतीचे पीक महाविलक्षण आहे. ते कायम स्वरूपी आहे. आता परत नांगरणी करून पीक घ्यावे लागत नाही. एकदा घेतले की ते जन्मोजन्मी पुरते, कारण या पिकाचे नाव आहे सायुज्य मुक्ती. आता स्वच्छंदी जीवन जगायचे आहे. स्वमर्जीने कुठल्याही ग्रहावर मुक्काम करावा. दुसरीकडे जावे असे वाटले तर तेथे जावे. प्रभुविभूचे काम करावे आणि कैवल्यात सृष्टीलीला अनुभवित सत्य जीवन जगावे. ओवी क्रमांक 66. म्हणोनी बंद मोक्षाचे व्याज, नाही निमाले काज, आता निरूपण भोज वोळगे जरी. अर्थात मुक्तीच्या मार्गातील अडथळा असलेले ज्ञान आणि अज्ञान विसर्जित झाले. असे असले तरीही हे सर्व शब्द सामर्थ्यामुळेच स्पष्ट झाले आहे. ओवी क्रमांक 67. आणि पुढील का आपण आपे, वस्तू विसराचेनी हाते हारपे, मग शब्देची घेपे आठवून या. अर्थात आपल्या हातून वस्तू हरवते, परंतु मग ती शब्दरूपाने आठवते. ओवी क्रमांक 68. येतुलियाही परवते, चांगावे नाही शब्दांते, जरी स्मारकपणे कीर्तिते, मिरवी हा जगी. अर्थात ज्ञान अज्ञान स्पष्ट करणारा, हरवलेल्या वस्तूचे स्मरण करवून देणारा, अशा प्रकारे शब्द कितीही मिरवत असला तरी शब्द महिमा हा इतकाच आहे. आता या 3 ओव्यांमधून माऊली पुढील अध्यायाचे सूतोवाच करत आहेत. ते सांगतात, 1. आपल्याला आत्ममार्गी घेऊन जाण्यात शब्द सामर्थ्याचे फार महत्त्व आहे. या शब्दांमुळे आपल्याला आपल्या महान ऋषींचा हा अति अमोल असा ज्ञानखजिना उपलब्ध झाला आहे. या शब्दांमुळेच आपण वैखरीवाणी ते परावाणी आणि त्या पलीकडे प्रवास करू शकलो. शब्द सामर्थ्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपयोग करून आपण साधना उपासना करू शकलो. अध्यात्म साध्य होण्यासाठी आपल्याला शब्द फार उपयुक्त असतात. 2. तसेच भौतिक व्यवहारही शब्द सामर्थ्यामुळेच आपण करू शकतो. माऊली स्वतःच येथे एक उदाहरण देतात की एखादी वस्तू हरवली
तर तिची आठवण आपल्याला शब्दांमुळेच होते. ती वस्तू जडरूपाने हरवली तरी सूक्ष्म शब्दरूपाने ती हरवत नाही. यामुळे ती स्मृतीत जतन झालेली असते. त्यायोगे आपण ती शोधू शकतो. जर तसे नसते आणि ती वस्तू जड रूपाप्रमाणेच सूक्ष्म शब्दरूपानेही हरवली असती तर आपण त्या वस्तूला कायमकरिता मुकलो असतो. 3. तथापि माऊली म्हणतात की हे असे जरी कितीही सत्य असले तरीही ज्ञान आणि अज्ञान आपल्याला स्पष्ट करणारे, त्यायोगे आपल्याला आत्ममार्गी जाण्यासाठी उपयुक्त असलेले, जड वस्तुजगताची ओळख स्मृतीत टिकवून धरण्यासाठी उपयुक्त असलेले, भौतिक आणि अध्यात्म या दोहोसाठी उपयुक्त असलेले शब्द हे तितकेच मर्यादित उपयुक्त आहेत. शब्द हाच विषय पुढील अध्यायाचा आहे. आता त्याचे निरूपण करायचे आहे. अशा प्रकारे सच्चिदानंद पदत्रय विवरण हा 5वा अध्याय संपन्न. हरिओम.